महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे उभे आहेत. तिथे यांचा मेळावा घेण्यात आलेला आहे, परिचय मेळावा घेण्यात आलेला आहे. तर सर्वात प्रथम मी मंचकावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारीगण आणि त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले सर्व महानगरपालिकेचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यांना माझा त्रिवार जय भीम. आणि इथे उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मताचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे असे आपले माझे बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहे. तर माझं नाव आहे कविताताई सुनील लांडगे आणि मी बहुजन समाज पार्टीची 30 वर्षापासून कार्यकर्ता आहे. आणि बहुजन समाज पार्टीने मला प्रभाग 31 मधून ड मधून मला उमेदवारी दिलेली आहे. तर मी पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि मी त्यांचं आभार सुद्धा मानते की त्यांनी मला ती उमेदवारी दिल्याबद्दल. आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकामध्ये आमच्या सर्व नागपूर शहराच्या उमेदवाराला तिथे निवडून पाठवायचं आहे आणि हत्तीचं बटन दाबायचं आहे. आणि आमच्या दक्षिणमध्ये 19 उमेदवार आहेत आणि असे तडफदार उमेदवार आहेत. आणि जर हे उमेदवार नागपूर महानगरपालिकेमध्ये जर निवडून गेले ना तर आम्ही महानगरपालिकेला असं हलवून टाकू किंवा विचारू नका. कारण मी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये नेहमी जात राहते आणि चौधरी साहेबांशी नेहमी मी बोलत राहते. कोणत्या आता माझ्या ज्या प्रभागाच्या ज्या आहेत, मी प्रभाग 31 ची उमेदवार आहे, ड मधून लढत आहे. माझ्या प्रभागामध्ये मी सतत कार्यरत असते आणि नागपूर शहरातही कार्यरत असते, दक्षिणमध्ये कार्यरत असते. पण माझ्या प्रभागामध्ये कोणत्याही समस्या जरी झाल्या तर त्या समस्याचं मी निवारण करण्यासाठी 24 तास तत्पर राहील. आणि ज्या महानगरपालिकेने शाळा बंद केलेल्या आहेत, मी जर निवडून आली तर मी सर्वात पहिले महानगरपालिकेच्या ज्या शाळा बंद केल्या, गरिबाचं जे शिक्षण बंद केलेलं आहे, सर्वात पहिले मी ते सुरू करण्याचा तिथे प्रस्ताव मांडील. त्यानंतर दुसरा प्रस्ताव मी हे मांडील की आम्हाला क्रांतिज्योती सावित्रीबाई जयंती आहे, आम्हाला क्रांतिबाई ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला अबला नाही बनवलेला आहे, आम्हाला सबला बनवलेला आहे. तर जे तुम्ही आम्हाला 1,500 रुपये आमच्या महिलांना देता आणि मतं खरीदण्याचा जो प्रयत्न करता तो मी थांबील आणि माझ्या महिलांना मी रोजगार देईन, हा प्रस्ताव मी तिथे मांडील. तर आणि माझ्या वार्डामध्ये ज्या काही जे बेरोजगारी आहेत, जे शिक्षणाचा खंड आहे, ते मी तिथे मांडण्याचा प्रयत्न करीन. आणि मी जर निवडून आली तर आणखी एक तुम्हाला सांगते की अंबाझरीचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि ते उद्यान आहे, त्यासाठी मी प्रश्न उचलील एवढी मी हमी देतो. आणि माझ्या प्रभाग 31च्या सर्व नागरिकांना मी अशी हमी देते की मला तुम्ही बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हावर आणि आमच्या चारही उमेदवारांच्या हत्ती चिन्हावर बटन दाबून विजयी करा, विजयी करा, विजय करा. एवढं मी तुम्हाला तुमच्या प्रसंगी आणि तुम्ही मला विजय करा एवढी मला तुमच्याकडनं आशा आहे. आणि आज तुम्ही जे तुम्हाला काँग्रेस भाजपाने दिलं नाही ते तुम्हाला निळा झेंडा बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही आणि बहुजन समाज पार्टीला निवडून द्या अशी मी तुम्हाला आशा करते. आणि इथेच माझे 2 शब्द